गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होते किचनपासून. सकाळचे वाजलेत 5:45 आणि 5:45चं बघा ढग कसे आलेत. तिथून आता सूर्य उगवेल. आपला भगवा एवढं थंड वातावरण. आणि काय झालं माहिती आहे का, मी ट्रायपॉडला मोबाईल लावत होती ना, तेव्हा माझ्या मोबाईल कवरमध्ये 200 रुपये सापडले. तर मला माहितीच नव्हतं. मला वाटलं का माझ्याकडे आता पैसेच नाही आहे, तर सुट्टे पैसे नाही आहेत. तर मी असंच खोललं, तर बसत नव्हतं ना ट्रायपॉडला, असं लागत नव्हतं. तर मी असं लावलं आणि मग मला पैसे भेटले त्याच्यातून. मस्त ना. माहिती का आता 9:15 झाले, 9:15. आणि आणखीन पूजा नाही, काहीच नाही आहे. जस्ट म्हणजे तर पूजा वगैरे करायची. मला ना यश नसल्याने मला काही करमतच नाही, काही काम करूशीच वाटत नाही घरामध्ये. तो असला ना असं वाटतं काहीतरी काम आपलं होईल वगैरे. पण तो मुलगा ना खरंच खूपच हे काय एकच मिनटं. तो असला ना खरंच मला बरं वाटतं, एवढं बरं वाटतं ना. पण तो काय आता सांगणार त्याला, आता गेला निघत नाही. मला तो असला ना म्हणजे कसं काहीच टेन्शन नसतं. पूजा करायची म्हणजे मी आज उठलेली तर मी 5 वाजता सकाळी. पण माझं व्हिडिओ एडिट नव्हता झालेला, काहीच नव्हतं झालेलं. म्हणून मग मी काय केलं, आधी तो करायला घेतला. म्हटलं आज उशीर झाला तरी चालेल, तसं पण काय एकटीच असते, तर सावकाश कामं झाली तरी चालेल, एवढी घाई करून फायदा नाही. तर मग म्हणून मी ते व्हिडिओ एडिट करत बसले. आणि व्हिडिओ एडिट करता 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 मला 3 तास झाले. 8 वाजले, 8 8:30 असं पूर्ण प्रॉपर करावं लागतो. त्याच्यात प्रॉपर टाईम द्यावा लागतो पूर्ण. नुसतं व्हिडिओ बनवायचं म्हणजे आता मी हे बोलते मी तुमच्याशी, ह्याच्यात पण मला किती मोठा होतो आहे, काय होतं आहे, कुठे आपण थांबलो आहे, कुठे काय, तर कंटिन्युअसली चाललं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग ते एडिट करा, हे करा, त्याच्यात खूप टाईम जातो माझं. जातो म्हणजे माझं कामच ते, तर मला केलंच पाहिजे. तर असं झालं. नाही तर मी कधीच काय गरजच नव्हती 5 वाजता उठायची. मला उठावं लागतं माझ्या कामासाठी, आणि माझं हे फेवरेट काम आहे, तर मला उठलंच पाहिजे आहे ना. तर थोडंसं मेकओव्हर थोडासा करूया आहे ना, नावाला, जास्त नाही, नावाला. पॉन्ड्सची पावडर थोडीशीच लावायची, जास्त नाही लावायची. बघितलं दिसलं काय? तुला इथेच राहायचंय का माझ्याकडे? मस्त तिने ठाणं मांडून घेतलंय. तिला आता काय सांगायचं हे माझं एक्झिस्ट आहे. काय शोधते काय माहिती ती आता. तिला हात लावायला पण पडलं. काय पडत हे पडलं, हे पडलं तेलगाणी माझं काल लावलं. तर तिला मी आता हकलवली म्हणजे बाहेर पडते तिला. मी जायका जळ लावते, मला आवडतं जायका जळ पहिल्यापासून, म्हणजे लहानपणापासून. मी ते जर नाही लावलं तर मला काहीच लावलं सगळं, बाकी मला काहीच नको. लिप बाम म्हणजे पॉप्स आहे, शुगर. हे टिकले आहेत ना, ट्रेंडमध्ये भेटतात ना पॅकेट, आपलं ती डब्बी असते ते. छान वाटतं. बाकी काही केस वगैरे विसरायचे नाही, राहू दे तसं. हे लावून टाकू हे. ओके.
केस मागे राहतील, पुढे येणार नाही. केस सगळे निसर्गात नाही, तुमच्यासमोरच खाल्लेली. तर कसं वाटतं? चला पूजा करूया, पूजा करायला घेऊया आता. ओके, नंतर भेटूया. किचन सकाळी उठली तर किचन वगैरे मी मस्त घासून घेतलं. ते आधी काम केलं, झाडू बिडू मारला, सगळं नीटनेटकं ठेवलं, बिछाना वगैरे काढला, सोफा वगैरे लावून घेतला. आता पूजा करायची. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, नाश्त्याला रात्रीच्या चपात्या, चहा चपाती केली. तुम्ही बोलाल चहा चपाती खाते, पण मला आवडतं. आणि काय नाही, भेटूया नंतर. किचन मी एकदम क्लीन करून घेतलं सकाळी सकाळी, तुम्हाला दाखवते. पूर्ण क्लीन झालं, मस्त घासून वगैरे घेतला, गॅस वगैरे सगळं. म्हणजे आता काही मला टेन्शन नाही आहे एवढं. आणि आता पूजेची तयारी घेतली. तुळशीला पाणी टाकायचं. फोटोला बघितलं कुठे ठेवला, दिसतो का? त्याच्यात फोटो असतो. एक तुळशीजवळ तुपाचा दिवा लावते. आणि मग देवाऱ्यात तिळाच्या तेलाचा. कालचे दिवे घासायला टाकले आणि हे घासलेले दिवे. छोटूसा आहे, हा मोठा आहे. आम्ही नवरात्रीमध्ये डीमार्टमधून आणलेला, काल लावलेला, आज लावते. हा पण तुपाचा दिवा घासायला, त्याच्यात तुपाची वाटी. आणि हे पण मी डीमार्टमधून आणलेला, तुपाच्या वाटी अशा असतात. मस्त आहे, प्युअर गाईचं तूप आहे. डबा खोलला ना तरी पण लगेच मस्त स्मेल आहे. खूप येतो म्हणून तुम्हाला असं हे येईल, वारा पण येतो. आता चहा ठेवते. चहा मला लागली भूक आता. चहा ठेवते आणि वारा येतो. पाणी गेलं शेगडीमध्ये, शेगडी दिसली तर.
जाईपर्यंत धुतलं नाही पाहिजे. मी धुतलं. अच्छा, बघितला उद्योग कसा माझा असा होतो. मला बघू दे किती आहे, नाही तर मी काय ते जिओचे मॅसेज येतात काय एकदम थोडंच आहे. मला वाटतं कोरा चहा करावा, त्या पूर्वीला सांगावं दूध आणायला. कोरा चहा केला पाहिजे. भाजी चपाती गरम करते, भाजी चपाती खाते. कचऱ्याची गाडी चुपके से कोई आएगा. चहा जास्त करते, आलं टाकते. हां, मला खोकल्याचा प्रॉब्लेम झाला आहे ना, तर आलं टाकते. एलं टाकायचं, एलं ठेचून. अद्रक आहे माझ्याकडे, थोडं अद्रक. सिलेंडर आणला, मला वाटलं का माझं हे संपेल काय गॅस, पण काय नाही. आता हे मी का ठेवते माहिती, गॅस म्हणजे खूप येतो माझ्या शेगडीतून. काय प्रॉब्लेम काय, मोठी शेगडी आहे. माझं कलेक्शन भारी आहे ना, ओके नाही, मला आवडतं. ते चपाती कावळ्या टाकून येतील तेव्हा खातील. आणि चपाती कडक करायला करायची, नंतर खायची मसाला. मी मिनी ब्लॉग चालू करणार आहे, पण माझं काय होतं माहिती आहे, माझा लॉंग ब्लॉग पण आहे. आणि मिनी करायला गेलं ना, तर हा शूट करू का तो शूट करू, कारण का मिनीमध्ये आपण उभी स्क्रीन ठेवतो आणि लॉंग ब्लॉगमध्ये आपण आडवी ठेवतो. जर आडवी स्क्रीन ठेवली आणि मिनी ब्लॉग बनवायला गेला ना, तो वेगळाच होतो. तर काय करायचं, डबल शूट करतो. बघेल हळूहळू. जसं आता तर म्हणजे मी करते थोडं, पण पुढे जाऊन मला त्याची हॅबिट होईल. पण ठीक आहे, मी करेन. काही चहा उकळवला नाही, जास्त उकळायला पाहिजे. आता आंटीने दिलं हे काय त्याच्यात काय खोबरं वाटतं, माझ्या अंगावर सांगते. मोदक पाणी नाही, परत पाणी गेलं, काय खरं नाही आमचं. कसं जान सर, रील्स बनवूया. रील्स बघा माझ्या आली चालू केलं करायला. आता कुठे भरते की नाही ते काय. मग मावशी, पाणी आलं असेल ना तुमच्या इथे? नाही आलं? येईल ना. ट्रायपॉड इथे ठेवले बरोबर दिसतं, पण आता इथे आता तेवढ्यासाठी ना ट्रायपॉड दाखवून मला. ढकली बाहुली
हे जे आहे ना एक्सक्यूज त्यांनी नाही दिला मला. अशी लोक येतो अर्धवट. आणि ह्याच्यात कलर वगैरे काय नाही आहे. हे तर बघा ऑन ऑफचं भेटलं. बघितलं ना. खाते पोटाला काहीतरी भूक लागली. हे ठेवते बाहेर, तिथे नको. साखर भात इथे ठेवते मध्ये. लोणचं बिंचं नंतर बघूया. आधी मला साखर भात खाऊ दे. तेवढी साखर टाकली. त्याच्यावर जरासं तूप टाकते. जराच टाकते, जास्त नाही टाकणार. तर जेवते. अशा तऱ्हेने साखर भात घेतलाय खायला. A few moments later. आता वाजले 6:45. उठली, आंघोळ वगैरे केली, जरा फ्रेश झाली, कपडे धुवून सुकट टाकले. म्हणजे सकाळी मला जास्त नको, गरम होतं म्हणून मी डोक्यावरून आंघोळ केली आहे. करायलाच पाहिजे. आणि जरा ब्लॅक टी बनवला. दिसतो तो पिते. आणि मग नंतर मग फॅनचा हवा. तर मी उठलेली, म्हणजे झोपलीच नव्हती. ते एडिटिंग व्हिडिओ वगैरे बघत होते मी, जे माझ्या उपयोगाचे आहेत ते. आणि मग यशचा पण फोन आला, म्हणजे मीच केलेला त्याला. तर यश बोला की येणार आहे, पण उशिरा येणार आहे, पण चिकन वगैरे काय तो आणणार नाही आहे. तर मी उठून फ्रेश वगैरे झाली आणि मग आंघोळ वगैरे केली, कपडे धुवून टाकले. म्हटलं जरा चहा घेते, नंतर दिवाबत्ती लावते. आणखीन टाईम तसं पण 20 मिनटं आहेत 7 वाजायला. त्याच्या आधी चहा पिऊन घेते, संपवून टाकते. आणि मग दिवाबत्ती करते. आणि जेवणाचं बोलला तू कर, काहीतरी कर, म्हणजे नॉनव्हेजच कर, व्हेज नको करू. आता बघूया कसं काय ते. बाहेर बघा 7 वाजत आले तरी आमच्याकडे असं उजेड पडतो आहे. खिडकी नाही लावली मी, आता लावायला पाहिजे. चला चहा घेऊया. जा, येऊ नकोस आता, फटके दे. नुसती कामच करते. मोबाईल चार्जिंगलाच नाही लावलेला. आणि आता त्याचं जर चार्जिंग संपलं माझे खूप वांदे होणार आहे. देवपूजा आणखी नाही झाली, 7 वाजलेत बरोबर. आणखी मी काहीच करायला नाही घेतलं आहे. म्हणजे 7:45 झाले ना, झाले ह्याच्यात 8:15 मिनिटं झाले. मला भूक पण लागली. भुकेने मला उठायला पण होतं. असं वाटतं नको ना, तर चपात्याचं पीठ मळायचं. तेलाची पिशवी इथे तेल काढलं ठेवलं. आता कांदा बारीक करते ह्याच्यात भांड्यामध्ये. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहिती, मी अंडी आणायला सांगितलेली. मी करणार होती, सुकी मच्छी करणार होती, पण आता नाही, बेत माझं चेंज झालं. चपात्यांचं पीठ मी मळून ठेवलं. आता ये चालू करून 1 केजी खाओ, 1 केजी खाओ. ते मजा येतं. कांदा खूप बारीक होतो. आवाज यायला तर मी वापरत नाही, पण आज मी काढलं. येस, झालं वाटतं. थोडासा बाकी आणि झालं बारीक. हो भाई साहब, और थोडा होना चाहिए. मला वाटतं ही जी धार गेली आता यूज करत नाही म्हणून असं वाटतं मला. पण कांदा पण खूप ओला आहे, त्याच्यामुळे पण होत असेल. बघूया. आणखी थोडासा करते, कारण का जरा बारीक कांदा असेल ना तर मग ते अंड्याचं बनवायला जरा बरं वाटतं. ते लॉक करते चांगलं. आधी जोर चांगला बारीक पाहिजे असेल ना, ठीक आहे. एवढा झाला ना, एवढा पास झाला. 2 कांदे होते. कांदा ओलला आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि खूप माझ्या डोळ्याला झुंबत होतं म्हणून मी भांडं काढलं. नाही तर भांडं मी ठेवूनच दिलेलं. कांदा झाला. आता बनवायला घेऊया आपली रेसिपी. चला गॅस पेटूया. बऱ्यापैकी चालू आहे, आणखी काही टेन्शन नाही.
आणि हे घेऊया आता. तापलं ते, कढई जरा गरम झाली आपण आपला जुगाड तेल टाकतो. यश म्हणालेला काहीतरी कर, तर काहीतरी म्हणजे आता हेच करू. मस्त तेल टाकलं, मला तेल जास्त बरं वाटतं जरा. तेलाशिवाय कुठलीच भाजी होत नाही चांगली. आणि हे होऊ देत आता. टाकूया मसाला, मला आता काढावा लागणार आहे. हे पण खूप परतून घेऊया चांगलं. आणि ह्या अंडी बघा ना किती मोठी मोठी आहेत. बघितली, ते केवढं मोठं अंड आहे आणि हे केवढं मोठं आहे. ते चिंटुकलं आहे पण हे किती मोठं आहे. एका बत्काचं अंड आहे माहिती खातात का बत्काची अंडी. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे, आता हे 3च अंडी आहेत ना. आता आपल्याला ह्याच्यावर अंडी फोडायची आहेत. ती कांदा कोंबून झाला, मसाला कोंबून झाला, त्याच्यात आपल्याला अंडी फोडायची. हे सगळं केक पॅक करायचं. केक पॅक दिसलं. तेव्हा एक अंडा असं झालं. जर झाकण ठेवून 1-2 मिनटं, जास्त नाही. आणि मग नंतर आपल्याला आता त्या चमच्याने तो होणार नाही, मला काढता घेऊया. ते होतंय आता. हे ना नाश्त्याला वगैरे पण छान लागतं. म्हणजे ते फोडायचं आणि नंतर मग ते थोडंसं कट करायचं आणि मग हे करायचं. मी आता बघते त्याच्यात काय झालं. ह्याच्याने काढता येणार मग सगळं ते. हो छानसा केकसारखं झालं. दाखवते तुम्हाला. दाखवते बघा तुम्ही. दिसलं कसं झालं. आता ह्याला आपल्याला काय नाही, मसाला दिसतोय ते असं. जे कच्चे अंडे खातात ना त्यांना पण छान आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. बघितलं कैसा आहे जलवा अंडे का. जेवण झालं, भांडी वगैरे घासून सगळं क्लीन केलं. पोटा वगैरे धुवून सगळं, कारण का उद्या सोमवार आहे आणि माझा फास्ट आहे, उपवास. त्याच्या तर येणे आजचा दिवस संपलेला आहे. यश पण आला. आता मस्त वाटते मला. तो नसल्यावर थोडंसं टेन्शन असतं, पण ठीक आहे, छान आहे. अशा तऱ्हेने मी बरेच आज रील्स वगैरे टाकल्या 2-3 यूट्यूबला, इंस्टाग्रामला, आणखीन परत फेसबुकला. तर जा बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. आता एवढं नाही जमत पण हळूहळू जमत राहील. प्लीज सपोर्ट करा. ओके, बाय. थँक्स वॉच माय व्हिडिओ.
ओके बाय, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची.